कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इथं आईचं भाकरी करायचं चालू होतं. नंतर मग आम्ही इथं मटण थोडंसं खात होतो, आम्ही घरातले सगळेजण. नंतर स्वराज मेहंदी लावून आला होता, तर तेच दाखवत होता. शौर्याचं चाललं होतं सायकल खेळायचं. मुलं आल्या आल्या 2 दिवस घरात खेळतात, सायकल खेळतात. मात्र 2-4 दिवस झाले की मुलं अजिबात घरात नाही बसत, फक्त मातीचा आणि पाण्याचा खेळ असतो चालू. नंतर मग मी इथं कपडे वाळत घालत होती, घराला झाडू वगैरे मारला आणि कपडे वाळत घालायला घेतली. तर अंगणामध्ये ना आमच्या हे सदाफुलीचं झाड आहे, तर खूप सुंदर आहे, खूप छान. त्याला कायम वर्षभर फुलंच असतात. तर शौर्य इथं शूट घेत होता, मी कपडे सुकत घालत होती. तो म्हणला मम्मी मी शूट घेतो. तर कसं शूट केला तर त्यालाच माहिती. दारामध्ये हे आंब्याचं झाड आहे, तर आंब्याच्या झाडाला आणि नारळाच्या झाडाला रस्सी बांधलेली आणि त्यावरती मी कपडे सुकत घालत होती. पण त्यानं काही नीट शूट नाही घेतलं. आणि मग जी लोक काल जेवायला यायला ज्यांना जमलं नाही, तर ती आज येतात जेवायला दुसऱ्या दिवशी. तर थोडासा परिसर दाखवते मी अंगणामध्ये कसा आहे. तर वरती जे आहे शेड आहे, तर तिथं गाई म्हशी असतात आणि आणि इथं साईडला मुरघास आहे, त्याचबरोबर कणगी वगैरे धान्याची. आणि इथं एक साईडला शेड आहे, तर ह्या शेडमध्ये पहिल्या गाई म्हशी असायच्या, पण घरापासून खूप जवळ होते म्हणून गुरांना लांब घरापासून थोडंसं दूर असं शेड बांधलं. आणि हे आता कांदे ठेवायला केलं. नंतर मग इथं आम्ही जेवण वगैरे केलं. आईने शेतातनं आंबे झाडाखाली पडलेले पाडाचे आंबे घेऊन आलेली. तर छान वास येत होता आंब्याचा. नंतर आंबे वगैरे खाल्ले आणि मी थोडंसं गेली गावात. गावापासून आमचं घर थोडंसं लांब आहे, तर मला गावात जायचं होतं. थोडंसं काय माझं सामान घ्यायचं होतं म्हणून भावासोबत गेलेली. तर रस्ते दाखवत होती मी आमच्या इथले कसे आहेत. मी आले तर ह्यांचा पाण्याचा खेळ चालू होता. तर नंतर त्याला वाटलं की मी ओरडेल म्हणून त्यानं पाईप खाली टाकली. नंतर मग माझ्यासोबत आला आणि मी पुढं गेलेली बघितली. नंतर पाईप उचलली आणि स्वराजसोबत पाणी खेळत बसला. फक्त पाण्याचा आणि मातीचा खेळ असतो त्यांचा, सारखं पाणी खेळत बसतात. नंतर लोणचं हवेला ठेवलं, फॅनच्या हवेला. नंतर मग इथं स्वराजला चाललं होतं नटवायचं. तर इथं त्याला मुलीचा फ्रॉक घालून छान असा नटवला होता. आम्ही त्याचे फोटो वगैरे काढले. त्याला पण छान वाटत होतं, कारण त्याला नटायला थटायला आधीच खूप आवडतं आणि सांगेल तशी पोज वगैरे देत होता फोटो काढायला. नंतर संध्याकाळी थोडेसे आंबे उतरून आणले आणि इथं मुलं खेळत होती. गावाकडे आले ना मुलं खूप मस्ती करतात, खूप दंगा करतात. उठल्यापासून झोपेपर्यंत खूप खेळतात, दुपारी झोपत पण नाहीत. आणि संध्याकाळच्या वेळेला इथं असं फुगडी खेळत होती मुलं. तर असा गेला आजचा दिवस. आवडला तर लाईक करा. बाय बाय.